संगीता वानखेडे ही मराठा मोर्चाचा कुठेही हिस्सा नाही. एकदा दोनदा जर कोणत्या मोर्चात आंदोलनात येऊन गेलं म्हणजे काही तो हिस्सा होत नाही. आज आम्ही इथं आंदोलन केलं म्हणजे मोर्चाचे आम्ही नेतृत्व करतो हे सिद्ध होत नाही. मनोज दादा जे आदेश देतील, मनोज दादा जिथं जास्त संख्येने लोक घेऊन जातील तोच मोर्चा खरा असतो. आणि संगीता वानखेडेचा खरा चेहरा पुढे आलेला आहे. ती हनी ट्रॅप करणारी बाई आहे. 4 वर्षापूर्वी तिच्यावर गुन्हे दाखल आहेत हनी ट्रॅपचे. लोकांना ब्लॅकमेल करणं, जबरदस्ती त्यांच्यावर करणं, दारू पिणं, अशी मराठा समाजात बाई असू शकत नाही. मराठा समाजात सुसंस्कृत महिला असतात, हिच्यासारख्या फालतू महिला मराठा समाजात नाही. त्यामुळे आम्ही तिच्याकडे गांभीर्याने पाहत नाही. तसा तिला पण मराठा महिलांनी ज्या खऱ्या भगिनी आहेत मराठा, त्यांनी तिला जी सजा द्यायची ती दिलेली आहे. तुझ्या तर ना बसला बोकड तुझ्या. ओय रे, तुला लागला गाढव. तुला माझ्यावर बोल, तुझी लायकी का टकल्या. इतके गुन्हे दाखल, ग्रामपंचायतीच्या नावाचा अर्ज देते अधीक्षकांना आणि हा माझ्यावर बोलतोय टकल्या. अय टकल्या, तुझी लायकी का रे. बाकीचे जे गुन्हे आहेत ना माझ्यावर, ते सर्वसामान्यांना न्याय देताना जे मी हे राजकीय नेते आहेत ना भ्रष्टाचारी, यांना शिव्या दिलेल्या आहेत, तेच गुन्हे महाराष्ट्रभर माझ्यावर आहेत. बाकी माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत ना ते राजकारणी लोकांना शिव्या देते मी, म्हणून माझ्यावर ते गुन्हे दाखल आहेत. जे गुन्हे राजकारणी दाखल करायला लावतात तर नंतर त्यांचे कार्यकर्ते तिथं येतही नाही, त्याच्यामुळे ती केस पुढे जातही नाही. ती तिथंच गुंडाळून फेकून द्यायला लागते पोलिसांना. बरं का, हे माझ्यावर. तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणते मी, अखंड महाराष्ट्रात माझ्यावर जर NC किंवा एक अर्ज जरी असेल ना की मी कुणाला असं अडकवण्याचा प्रयत्न केला, तर अगदी जे म्हणाल ना ते, बरं का, माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत ना त्याच्यातला जो माझ्यावर होता खंडणीचा गुन्हा, तो तर अगदी बोर्डावर केस आलेली आहे. आणि मी आज सुद्धा सांगते की तो निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. तुला दाखवते आता इसका. आणि ते लेट्सअप तुमच्यावर पण गुन्हा दाखल करणार. लेट्सअपला सुट्टी नाहीये, कारण त्यांनी ना ज्या वेळेला आपण बाईट देतो ना त्यावेळेला असे जर एखाद्यावर गंभीर गुन्हे आपण गंभीर गुन्ह्यांबद्दल बोलत असाल तर तुम्हाला त्याची त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झालेले आहेत ना त्याची प्रत तुम्ही लोक मागत असता. बरं का, डिजिटल मीडियावाले किंवा प्रिंट मीडियावाले सुद्धा कुठलीही बातमी लावायची असेल ना त्या अगोदर काही तक्रार आहे का बाबा किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे का त्याची प्रत द्या. काहीही न घेता लेट्सअप वाल्यांनी माझ्या विरोधात मध्ये लावली आणि नंतर तो व्हिडिओ हटवला. पण सोडणार आहे का मी? नाही. तुम्हाला त्याचं द्यावं लागणार आहे. वानखेडे आणि या बोलू जरा, कसे आहात सर्व? मजेत ना? असायला सगळे. तर चला, खरं मी ठरवलं होतं काल बरं का, या जरा नंगेवर काहीही बोलायचं नाही, कारण याची अवकात नाहीये. बरं का, हा संपलेला माणूस आहे आणि याच्यावर काय बोलायचं हे समाजाच्या एकंदरीत निदर्शनात आलेलं आहे. समाजाने ज्या पद्धतीत त्याच्याकडे पाठ फिरवली आहे याच्याहून अगदी म्हणजे मला दिग्गजांनी सांगितलं, ताई त्याच्यावर बोलून आपले शब्द वायाला घालवू नका. इवन अक्षरशः म्हणजे प्रिंट मीडियाचे पत्रकार सुद्धा मला बोलले की ताई कशाला विनाकारण बोलताय, अर्थच नाहीये त्याच्यात बोलण्यात, काय संपलेला विषय तो. परंतु बघा, याच्या सोबत याचा एक कार्यकर्ता आहे आणि तो कार्यकर्ता त्यांनी लेट्सअप न्यूज चॅनलला माझ्याबद्दल आहे ना बाईट दिली. माझ्याबद्दल जी बाईट दिली ना ती इतकी घाण आहे बरं का, ती इतकी घाण आणि खोटी आहे. परंतु त्याच्यामध्ये एक शब्द मात्र तो खरा बोललेला आहे की आमच्या महिलांनी तिला योग्य तो तिचा सन्मान केलेला आहे. बरं का, तो असा बोलला. म्हणजे यांनी यांच्या महिला मला मारायला पाठवल्या होत्या, जे मी वारंवार बोलते. माझ्या सोसायटीमध्ये काही महिला आल्या होत्या परंतु मी घरी नव्हती. मी माझ्या मुलींना सोडवण्यासाठी शाळेत गेले होते नगरला. त्याच्यामुळं मी त्या महिलांना भेटले नाही. त्या महिलांची रेकॉर्डिंग आहे माझ्याकडे. त्यांनी मला कॉल केले होते. सुट्टी कुणालाच मिळणार नाही, मी वारंवार सांगते. सुट्टी कुणालाही मिळणार नाही. या देशाला संविधान लागू आहे आणि संविधानाप्रमाणे सगळ्यांवर अगदी योग्य ती कारवाई होणार. बरं का, लक्षात घ्या. आता तुम्हाला जो माझ्यावर बोललाय ना त्याचं नाव सांगते आणि माझा व्हिडिओ झाल्यानंतर मी पोस्ट करते त्याच्या गावातले. त्याच्यावर किती जो माझ्यावर बोलला ना तो इतका घाण बोललाय माझ्यावर की संगीता वानखेडेवर हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल आहे. संगीता वानखेडे दारू पिणारी महिला आहे. त्या महिलेचा आणि आमच्या आरक्षणाचा काही संबंध नाही. एखादी महिला जर एखाद्या आरक्षणाला 2-3 वेळा गेली म्हणजे ती काय कोणची कार्यकर्ता होऊ शकत नाही. मनोज दादा जरांगे करतील तेच आरक्षण, मनोज दादा जरांगे करतील तेच आंदोलन, आम्ही कुणाचंही आंदोलन असं समजत नाही. आम्ही म्हणजे बरंच काय काय बोललेला तो आणि खूप गलिच्छ बोलला.
आता तो जे बोलला ना माझ्याबद्दल की मी हनी ट्रॅप, तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये म्हणते मी, अखंड महाराष्ट्रात माझ्यावर जर NC किंवा एक अर्ज जरी असेल ना की मी कुणाला असं अडकवण्याचा प्रयत्न केला, तर अगदी जे म्हणाल ना ते बरं का, माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत ना त्याच्यातला जो माझ्यावर होता खंडणीचा गुन्हा, तो तर अगदी बोर्डावर केस आलेली आहे आणि मी आज सुद्धा सांगते की तो निकाल माझ्याच बाजूने लागणार आहे. दुसरा विषय असा सगळ्यात महत्वाचा, कारण ज्यांनी केला बिचारा त्याचाही काही दोष नाहीये, त्यालाही राजकारण्यांनी आणि पोलिसांनी भरीस घातलं, त्याच्यामुळे त्यांनी तो गुन्हा दाखल केला होता. ठीक आहे, मी फार मोठ्या मनाची बाई आहे, मी कुटुंबासाठी माफ करणारी बाई आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर पुढे कारवाई करणार नाही. मी ठरवलं होतं की मी माझ्या केसचा निकाल लागल्यानंतर मी याच्यावर ना मानहानीचा दावा टाकणार आहे, परंतु त्याला बायको आहे, त्याला लेकरबाळ आहेत, जाऊ दे, नालायक लोक असतात राजकारणी, ते कार्यकर्त्यांचा असा वापर करून घेतात. त्याच्यामुळं मी त्या व्यक्तीवर ज्याने माझ्यावर खोटी खंडणीची केस टाकली होती ना त्याच्यावर मी नाही मानहानीचा दावा टाकणार आहे आता पुढं, पण ती केस माझ्या बाजूने निकाल त्याचा लागणार आहे. म्हणजे अगदी मी तर म्हणते की आता येणारी केस आहे ना, येणारी तारीख आहे ना, याच्यात सुद्धा लागू शकतो. आणि बाकीचे जे गुन्हे आहेत ना माझ्यावर, ते सर्वसामान्यांना न्याय देताना जे मी हे राजकीय नेते आहेत ना भ्रष्टाचारी यांना शिव्या दिलेल्या आहेत, तेच गुन्हे महाराष्ट्रभर माझ्यावर आहेत. बाकी माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. माझ्यावर जे गुन्हे दाखल आहेत ना ते राजकारणी लोकांना शिव्या देते मी, म्हणून माझ्यावर ते गुन्हे दाखल आहेत. जे गुन्हे राजकारणी दाखल करायला लावतात नंतर त्यांचे कार्यकर्ते तिथं येतही नाही, त्याच्यामुळे ती केस पुढे जातही नाही, ती तिथंच गुंडाळून फेकून द्यायला लागते पोलिसांना. बरं का, हे माझ्यावर गुन्हे आहेत. परंतु जो माझ्यावर बोललाय ना भाड खाऊ भडवा, ज्याची अवकात नाहीये, नालायकाची, महिलांचं शोषण करणारा हा जरानंग्यापण, कळलं ना, हा सुद्धा या जरानंग्यावर आहे ना 420 ची केस आहे. हो, कोर्टात येतोय हा. यांनी फसवलेला आहे एका डायरेक्टरला, पब्लिक कडनं पैसे घेतले आणि डायरेक्टरला मात्र दिले नाही, म्हणून याच्यावर 420 ची केस आहे. हा फसवा आहे. याच्या गावातल्याच लोकांनी सांगितलेलं आहे याला माथुरीतनं का काढून दिलेलं आहे ते, बरं का. याच्या गावातल्याच लोकांनी ग्रामपंचायतनी ठराव मंजूर केला होता, कळलं ना. तर आता काय झालं माहिती का, जो माझ्यावर बोलला ना, जो लेट्सअप न्यूज चॅनल आहे त्यांनी काय केलं, त्यांनी नंतर ते हटवला व्हिडिओ, पण मी मात्र सेव्ह करून ठेवला. किंवा माझे जे भाऊ आहेत, मी नाही केला पण माझे जे भाऊ आहेत ना ते फार माझे चांगले आहेत बिचारे, त्यांनी सेव्ह करून ठेवला, माझ्यापर्यंत पोहोचवला. ताई तुमच्यापर्यंत, तुमच्याकडे राहू द्या. बरं, ते झाल्यानंतर त्याच्या गावातल्या लोकांनी मला जे पाठवलं का, अहो ते तर शॉकिंग आहे पार, की तुमच्यावर बोललो कोण ताई, जो तुमच्यावर बोलला ना त्याच्यावर किती गुन्हे आहेत आणि गावाने काय केलेलं आहे. ग्रामपंचायतचं लेटर हेड आहे जे मी पोस्ट करणार आहे, माझा व्हिडिओ झाल्यानंतर मी पोस्ट करणार आहे, याच्यावर किती गुन्हे दाखल आहे. आणि हा माणूस माझ्यावर बोलतोय ज्याची लायकी नाही, अवकात नाही, त्याचं नाव पण घेणार मी. ए टाकल्या, ऐक रे टाकल्या, लेट्सअप वाल्यांनी जर व्हिडिओ डिलीट केला असेल ना तरी त्यांच्या जो त्यांचा रिपोर्टर आहे त्यांनी माईक पकडलेला आहे, बूम आहे त्याला लेट्सअपचं, आणि तो जो आहे तो योग्य ती कारवाई होणार, एवढं लक्षात ठेवा. सुट्टी नाही हा कुणालाच, बिलकुल नाही. म्हणजे तुम्ही काही करणार आणि तुम्हाला सोडणार का, अजिबात नाही. तर बघा याचं नाव काय आहे सांगते बरं का तुम्हाला. आता याच्या ग्रामपंचायतचं नाव सांगते. ग्रामपंचायत कार्यालय सोनेवाडी, सोनेवाडीचा आहे तो, बरं का, चास, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर. बरं, हा. आता सरपंचाचं नाव आहे सरपंच विठ्ठल नाना दळवी, म्हणजे कदाचित हा याचा चुलत भाऊ, सख्खा भाऊ कुणीतरी असणार आहे, कारण जो माझ्यावर बोलला तो पण दळवीच आहे. आणि बघा सरपंच जो आहे ना विठ्ठल नाना दळवी, बरं का, यांनी हा अर्ज दिलेला आहे. कुणाला दिलेला आहे बघा आता. बरं, अर्ज कधी दिलेला आहे, 1.25 वर्ष अगोदर, बरं का. अर्ज फक्त 1.25 वर्ष अगोदर दिलेला आहे. कधी, 1/11/2023 ला अर्ज दिलेला आहे, म्हणजे शिंदे साहेबांच्या कार्यकाळामध्ये, म्हणजे 1 वर्ष अगोदरच अर्ज दिलाय. ठीक आहे. आता बघा काय सांगितलंय, म्हणजे खूप जास्त दिवस झाले नाही याच्या नावाचा अर्ज देऊन. मला हे तुम्हाला सांगायचंय. प्रति माननीय श्री पोलीस अधीक्षक साहेब, ग्रामपंचायतच्या लोकांनी दिलेला अर्ज आहे बरं का, ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर. आता तुम्हाला दिसणार नाही, ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर दिलेला आहे. मी नंतर पोस्ट करेल, हा दिसणारच नाही तुम्हाला, नाही दिसणार आहे. तर पोलीस अधीक्षक साहेब, अहमदनगर जिल्हा. विषय, गोरख उर्फ गोरखनाथ जगन्नाथ दळवी, राहणार सोनेवाडी, चास, पोस्ट अकोळे नगर,
अकोळनेर, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर या संघटित गुन्हेगारापासून बघा, या संघटित गुन्हेगारापासून गावचा सरपंच पोलिसांना अर्ज देतोय, पोलीस अधीक्षक साहेबांना अर्ज देतोय बरं का. कोण? गावचा सरपंच आणि गावची मंडळी. आता याच्यावर गुन्हे दाखल काय काय आहेत ते पण सांगते. हा ग्रामपंचायतच्या लेटर हेडवर हा अर्ज दिलेला आहे बरं का त्यांनी. हा काय आहे की संघटित गुन्हेगारापासून काही अनुसूचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे याच्या विरुद्ध तडीपार व मोक्का अंतर्गत तात्काळ कार्यवाही होण्याबाबत. कोण बोलला माझ्यावर? गोरख उर्फ गोरखनाथ जगन्नाथ दळवी. अय तुझ्या तरणा बसला बोकड तुझ्या. ओय रे, तुला लागला गाढव तुला. माझ्यावर बोल, तुझी लायकी का टकल्या. आता पुढे त्याच्यावर गुन्हे काय दाखले बघा. सरपंचाने अर्ज दिलेला आहे बरं का. जास्तीत जास्त व्हिडिओ व्हायरल करा की याच्या सोबतचे कार्यकर्ते कसे आहेत बघा. इतकाले गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावर. कोणचे? 354 सारखे. 354 सारखे गुन्हे दाखल आहेत आणि हा जरांग्या त्यांना बोकांडी घेऊन तिथं बसलाय बघा. आता कुणी, मी काय म्हटलं तुम्हाला, जातीवंत धर्मावर प्रेम करणारा मराठा त्याच्या सोबत नाहीच आहे, म्हणून त्याला असे गुन्हेगार सोबत घेऊन फिरावं लागतं. का रे आहे? त्या धनंजय मुंडेला बोलतो, त्या वाल्मिक कराडला बोलतो, तू कुणाला घेऊन फिरतोय? तुझ्या सोबत कोण आहे हा सांग ना. का रे चिलम फुक्या बोल की रे. बोल ना. आज तुझ्या महिला काय म्हणतात? फडणवीस दादानी यावं आणि दादाने अरे दादा काय म्हणत होत्या? फडणवीस मेला कुत्रा फडणवीस अशा शिवाय देत होत्या ना ग तुम्हीच. बाई कशा देत होत्या माय गेल्या वर्षी. बाई 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 उड्याच मारत होती बाई. 4 हात उड्या मारत होती बाई. मावतच नव्हती कुठं. आणि आज म्हणते फडणवीस दादाने यावं आणि शिंदे साहेब आले होते. चल, तो काय समाजासाठी लढतो होय का? त्याच्यासाठी फडणवीस दादा तिथे येतील. नाटकपंथी तुमची. याच्यावर गुन्हे कुठले कुठले दाखल आहेत ते बघा. आता बघा संदर्भ FIR नंबर 382 2016 याच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे बघा. भादवी कलम 395 लक्षात घ्या. 307 बघा याच्यावर गुन्हे. बाप रे बाप. 395 307 143 147 148 149 504 506 दिनांक 4/12/2016 अहमदनगर येथील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेब वर्ग 1 यांचे कोर्टात RTC क्रमांक 577 2017 बघा. NCR नंबर 820 2017 भादवी कलम 323 504 506 दिनांक 30/10/2017 हा गुन्हा दाखल आहे. त्याच्यानंतर FIR नंबर 16 2018 बघा याच्यावर कुठला गुन्हा दाखल आहे. भादवी कलम 143 323 404 506 त्याच्यानंतर 135 दिनांक 26/1/2018 बरं काही गुन्हे दाखल आहेत. त्याच्यानंतर FIR नंबर 165 2018 बघा किती गुन्हे दाखल आहेत. भादवी कलम 143 147 148 127 त्याच्यानंतर MUPO 37 1 3 त्याच्यानंतर 135 दिनांक 1/4/2018 FIR नंबर 239 2018 भादवी कलम 224 324 323 405 506 दिनांक 24/4/2018 काय गुन्हे बाबा. आणि हा माझ्यावर बोलतो. सांगा मला नाकी नऊ आले दम आलाय मला याचे गुन्हे वाचून बघा. हा गोरखनाथ बघा. गोरखनाथ दळवी मायावर बोलतो. याच्यावर डझन भर गुन्हे. हा जरांग्याच्या मांडी लावून बसलेला आहे. सांगा आता हा जरांग्याच्या मांडी लावून बसलेला आहे.
याच्यावर गुन्हे बघा हे काय ते. हा, त्याच्यानंतर माननीय उपविभागीय अधिकारी नगर यांना दिनांक नाही, त्याच्यानंतर आहे ना याच्यावर दिनांक 1/6/2018 रोजी दिलेले निवेदन माननीय उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग अहमदनगर यांनी दिनांक 2/9/2022 रोजी दिलेला हद्दपार आदेश क्रमांक SR फौज 811/2022 याला हद्दपार सुद्धा म्हणजे याला तडीपारी सुद्धा झालेली आहे. हा जरांग्याच्या मांडीला मांडी लावून बसलेला ना माझ्यावर बोलतोय, टाकल्या लायकी करे तुझी टाकल्या, माय पुढे ये तुला दाखवते कोणत्या बायकांनी तुझ्या मला योग्य तो माझा हे केला ना म्हणे, तू ये तू टाकल्या, तुला टक्कल कसं वाजवते बघ तू. आणि तुझा तो वाच माऱ्यांचा रांग्या, हा तुमची लायकी का रे माझ्यावर बोलायची? 420 लोक तुम्ही. अहमदनगर येथील चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेब वर्ग 1 यांचे कोर्टात क्रिमिनल महोदय, उपरोक्त विषयान्वये आम्ही खाली सह्या करणे मौजे सोनवाडी चास तालुका नगर जिल्हा अहमदनगर येथील गावातील सर्व ग्रामस्थ तक्रार अर्ज दाखल करतो की आम्ही मौजे सोनेवाडी चास येथील रहिवासी व खातेदार असून मौजे सोनेवाडी चास येथे आम्ही विविध जाती जमातीचे लोक किंवा तक्रार भांडण तंटा करत राहत आहोत. गोरख उर्फ आज पोचवत आमच्या गावकऱ्यांमध्ये जातीपातीवरून कधीच भांडणे झाले नाहीत, परंतु आमच्या गावातील गोरख उर्फ गोरखनाथ जगन्नाथ दळवी हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून त्याच्याकडे वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्याची माहिती सोबत जोडलेली आहे. बघा आता याची माहिती काय. सदर गुन्ह्यामध्ये महिलांना पळवून नेणे, शिवनेरी गडावर मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरवर दगडफेक करणे, संजीव भोर यांना विनाकारण मारहाण करणे, गावातील लहान मुलांना चाकू तलवार याच्यासारखे घातक हत्यारे दाखवून त्यांचा मनात दहशत निर्माण करणे, गावातील विवाहित स्त्रियांना धाक दाखवून पळवून नेणे. 23 जानेवारी 2018 रोजीची ग्रामसभा उधळून लावून महिला सरपंचाच्या अंगावर दगडफेक करण्यात आली होती. त्या संदर्भात गावातील ग्रामस्थांनी वेळोवेळी ग्रामपंचायत कार्यालयाचे लेटर पॅडवर त्याच्यावर कारवाई करण्याबाबत ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर, माननीय पोलीस अधीक्षक अहमदनगर यांना दिलेले आहे. दिनांक 24/5/2018 रोजी गावामधील व्यक्तीस विनाकारण मारहाण करून जीवे मारण्याची सॉरी कोण आहात, माझा फार महत्वाचं चालू आहे त्यामुळे मला आता डिस्टर्ब करू नका बरं का. सॉरी यांनी दिलेले आहे. दिनांक 24/5/2018 रोजी गावामधील व्यक्तीस विनाकारण मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणे दिनांक 3/4/2022 रोजी दाखल असून याचे पासून गावातील युवक युवती महिला व वयोवृद्ध त्यांच्या त्रासाला कंटाळून आहेत. गावामध्ये दहशत करून ग्रामस्थांना धमकी देणे, मारहाणी करणे असा कायमचा त्रास देत आहे. दारू पिऊन गावातील महिलांना त्यांच्या ताब्यात असलेल्या 4 चाकी वाहना अश्लील भाषेचा वापर करून शिवीगाळ करणे, तसेच गावामध्ये जातीमध्ये वाद लावून तेढ निर्माण करणे व याच्या ताब्यात असलेल्या 4 चाकी वाहनामध्ये सतत शस्त्रसाठा हत्यार बाळगून त्याचा गैरवापर करून दहशत निर्माण केली जात आहे. अशा अनेक प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झालेली आहे. मराठा आरक्षणाबाबत संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण तापलेले आहे. आज रोजी गोरख उर्फ गोरखनाथ जगन्नाथ दळवी हा विशिष्ट समाजाची बाजू घेऊन गावात फिरून जातीवरून शिवीगाळ करून जातीत भांडणे लावण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वी गोरखनाथ जगन्नाथ दळवी याच्या विरुद्ध तडीपारीची कारवाई करण्यात आलेली होती, तरीही त्याचे गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये बदल झालेला नाही. उलट संघटित स्वरूपाचा गुन्हा करण्याकडे त्याचाच भाग म्हणून हर रस्त्यावर गाड्या अडून खंडणी वसूल करण्याचे काम तो करत असतो. त्यामुळे त्याच्यावर मोक्कानुसार कारवाई होणे गरजेचे आहे. गोरख उर्फ गोरखनाथ जगन्नाथ दळवी राहणार सोनेवाडी चास
पोस्ट अकोळनेर तालुका अहमदनगर यांच्यावर भादवी कलम 395, 307, 143, 147, 148, 149, 323, 324, 354, 325, 327, 304, 306, 120 ब मुंबई पोक 27, 1, 3, 135 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. वरील सर्व परिस्थितीचा विचार करता आमच्या गावातील गोरख उर्फ गोरखनाथ जगन्नाथ दळवी यांचे एकंदरीत वागणुकीमुळे गावातील सामाजिक शांतता भंग पावलेली आहे. याच्या वागणुकीमुळे दिवसाढवळ्या गावातील महिला मुलांना फिरणे अवघड झालेले आहे. त्यामुळे असल्याने त्याच्या विरुद्ध कडक शासन करून त्याला तातडीने जिल्ह्यातून तडीपार व मोक्का अंतर्गत कारवाई होणे अत्यंत गरजेचे आहे. तरी कृपया आपणास आग्रहपूर्वक विनंती करण्यात येते की गोरख उर्फ गोरखनाथ याला अहमदनगर यांचे पासून काही अनुचित प्रकार घडवू नये. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्याच्या विरुद्ध तडीपार व मोक्का अंतर्गत तात्काळ कारवाई करावी याची विनंती. इतके गुन्हे दाखल ग्रामपंचायतीच्या नावाचा अर्ज देते अधीक्षकांना आणि हा माझ्यावर बोलतोय टाकल्या टाकल्या तुझी लायकी करे हा तुझी लायकी आहे का माझ्यावर बोलायची. दळभद्र्या भिकार चोटा दलिंद्र्या आणि इथं आलेल्या बिनबापाच्या अवलादी माझ्यावर बोलणाऱ्या हा दलिंदर भोकाच्या यांनी कुठं कुठं दिलेली बघा प्रत. माननीय श्री एकनाथरावजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, श्री अजितदादा पवार साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, माननीय जिल्हा अधिकारी साहेब अहमदनगर जिल्हा, माननीय विभागीय आयुक्त साहेब नाशिक विभाग नाशिक, माननीय सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेब तालुका साहेब नगर तालुका. आणि याच्यावर अक्षरशः गावकऱ्यांनी सह्या केलेल्या आहेत. जवळजवळ गावकऱ्यांच्या सह्यांचे ना 10 पानं आहेत. 10 पानं भरून जर गावकऱ्यांनी सह्या केल्या तर मला सांगा किती झाले ते गावकरी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 30 एका पेजवर 30 सह्या आहेत बघा. 60 90 हो बापरे 120 150 लोकांनी सह्या दिल्यात त्याच्या विरोधात. आणि हा माझ्यावर बोलतोय त्याच्या गावातल्या 150 लोकांनी सह्या दिल्या माझ्या विरोधात. याची लायकी का याने माझ्यावर बोलावं? लायकी आहे याची की याने माझ्यावर बोलावं? होय रे झुडप्या हा माझ्यावर बोलतो का तू हा नालायक्या भिकार चोटात दलिंद्रिया. तुला दाखवते आता इसका. आणि ते लेट्सअप तुमच्यावर पण गुन्हा दाखल करणार. लेट्सअपला सुट्टी नाहीये कारण त्यांनी ना ज्या वेळेला आपण बाईट देतो ना त्यावेळेला असे जर एखाद्यावर गंभीर गुन्हे आपण गंभीर गुन्ह्यांबद्दल बोलत असाल तर तुम्हाला त्याची त्या व्यक्तीवर गुन्हे दाखल झालेले आहेत ना त्याची प्रत तुम्ही लोक मागत असता बरं का. डिजिटल मीडियावाले किंवा प्रिंट मीडियावाले सुद्धा कुठलीही बातमी लावायची असेल ना त्या अगोदर काही तक्रार आहे का बाबा किंवा त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे का त्याची प्रत द्या. काहीही न घेता लेट्सअप वाल्यांनी माझ्या विरोधात मध्ये लावली आणि नंतर तो व्हिडिओ हटवला. पण सोडणार आहे का मी? नाही. तुम्हाला त्याचं द्यावं लागणार आहे आता. हरकत नाही. चला हटवला का व्हिडिओ माझ्यावर बोललेला? मी मात्र सेव्ह करून ठेवलेला आहे बरं का. नक्की दाखवते तुला दळवी. तुला दाखवते आता मजा काय ती. आणि हा जरा नंग्या अरे तो अख्खा नंगा झाला ना. हा धनंजय मुंडेवर बोलतो वाल्मिक कराडवर बोलतो. तू काय करतो? तू काय वेगळं केलं? किती गुन्हे आहे त्याच्यावर? पोतभर गुन्हे. तो तुझ्या मांडीला मांडी लावून बसला होय रे. 420 तू याच्याजवळ जितके लोक बसलेत ना चेक करा कुणावर काही गुन्हे दाखल आहेत का. का बरं ही लोक त्यांची माहिती देत नाहीये? काल आहे ना आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा याला माननीय उच्च न्यायालयाचा याला आदेश आहे. याची जी कोर कमिटी आहे ना त्या कोर कमिटीला की तिथं लोक बसलेले आहेत ना तुम्ही त्यांची नावं दिली नाहीत आम्हाला. त्यांचा कोणता आजार आहे ते पण तुम्ही माहिती दिली नाही. जी लोक बसली आहेत ना त्यांची पूर्ण नावं दिली नाहीत. कुठल्या गावाची ती माहिती दिली नाही. असं उपोषण असतं होय रे अर्धवट लोकांनो. तुमच्या पायी गोरगरिबांना मारून टाकता का?
हा तुमच्या बाई गरिबांच्या घरच्या चुली बंद करता होय रे. तुमच्या घर भरून ठेवले पोतेचे पोते. कोर कमिटी आहे, पेड कमिटी. हा कोणची ती कोर कमिटी? पेड लोक तुम्ही सारे नाही का रे? हा कुरणकर काय, अरे पांडुरंग तारक काय, हाय सगळ्यांची लिस्ट आलेली आहे. कुणाला दिली आहे ती? कोर काय म्हणतात, आमची कोर कमिटी नाहीये. कोर कमिटी नाही तर काय, नियोजन करते तुम्हीच आहेत सगळ्या गोष्टींचं. कारण घ्यायला तुम्ही असताना पुढं पोते घेऊन सगळीकडे. ज्या वेळेला लोणावळ्यामध्ये सभा झाली, का बरं त्याच्यामध्ये बाकीचे लोक नाही घेतलीत? मग ते दुसरे डॉक्टर तारक असतील, ज्यांना काळं फासलं ते असतील, किंवा आणखी तुमचे सहकारी असतील, नाही का? हे तर येडेच आहे. हे गंगाधरण हे नाही, हे तर काही नाही. हे आळावर इकडं मुळावर तिकडं, जिकडं लावून तिकडं पळतात. यांचा तर संबंधच नाही लांबपर्यंत. खरी मेन कोर कमिटी फार वेगळी आहे, कळलं का? खरी मेन कोर कमिटी ना ती ही आहे. हा कुरणकर, हा हे आणि होणार तुमचं कोर कमिटी. मस्त मस्त तुमचं होणार सगळं. थांबा तुम्ही जरा, सुट्टी नाही. आणि हा जो बोललेला आहे ना त्यात मध्ये महत्वाचा पॉइंट, खरंय सावळा अगदी खरं बोलताय, अगदी बरोबर सुभाष बळे दादा. आता चालू आहे गालीना लोटांगण वंदिना चरण. आता त्याच्या बायका तो दादा 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 साहेब साहेब फडणवीस साहेब, त्याच्या त्या बायका, हे फडणवीस हा मेल्या मरत कसा नाही हा याने आम्हाला जी बाई आज बोलत होती ना फडणवीस दादा, तिची जरा गेल्या वर्षीची काढा ना क्लिप. काय बोलत होती फडणवीसला. आज दादा दादा दादा. अगं बाई दादा दादा अभी आपको बराबर बताएगा, दादा अभी आपको कुदा के बराबर देगा सब कुछ. नाटक पंथी साले हो. आणि हा याची अवकात नसलेला माझ्यावर बोलणारा हा, त्याला दाखवते मजा काय ते. व्हिडिओ मी सेव्ह करून ठेवलाय. पण विशेष म्हणजे माझ्यावर बोलतं कोण बघा ना, बोलतं कोण? अवकातच नाहीये ज्यांची, अवकात नाहीये ज्यांची. आज ना अक्षरशः एक ड्रेनेज साफ करणारा कामगार होता महानगरपालिकेमध्ये. उद्या मी त्या ताईंना घेणार आहे व्हिडिओमध्ये. म्हणजे त्या म्हटल्या की ताई मला बनवायचं आहे व्हिडिओ. मी कधीच कुणावर जबरदस्ती करत नाही. त्या मला स्वतःहून म्हटल्या की ताई मला तुम्ही घ्या माझं स्टेटमेंट आणि तुमच्या चॅनलला माझं स्टेटमेंट टाका. म्हटलं ओके चला, तुमची हरकत नाही, मी टाकेल. अक्षरशः तुम्हाला सांगते की काय झालं होतं, तिच्या त्या महिलेचे मिस्टर जे आहेत ते महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर ड्रेनेज साफ करण्याच्या त्या ह्याच्यामध्ये होते, काम करत होते त्या विभागामध्ये. आणि काय झालं, ते ड्रेनेज खरं तर सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे की ड्रेनेजच्या टाकीमध्ये कामगारांना उतरवायचं नाही, मशिनीद्वारे ती टाकी साफ करायची, कामगारांना उतरवून साफ करायची नाही. परंतु हे कॉन्ट्रॅक्टदार काय करतात, यांचा पैसा वाचवण्यासाठी या गरीब लोकांना 10,000 रुपये पगार आहे. फक्त 10,500 रुपये. सांगा तुम्ही, यांना पगार किती आहे? 18,000. आणि कॉन्ट्रॅक्टदार त्यांना फक्त 10,500 देतो. त्याच्यामध्ये त्यांचे पीएफ सुद्धा हे करत नाहीये. म्हणजे जे शासनाकडे जमा करतात ना पीएफ फंड, तो सुद्धा जमा करत नाहीये. पीएफ फंड कुणाच्या नावावर असतो माहिती? यांच्या नातेवाईकांच्या नावावर पीएफ फंड जमा होतो. आणि हे जे गरीब कामगार असतात ना, 10,500 रुपये यांना फक्त महिन्याला भेटतात. विचार करा, त्या टाकीचं झाकण उघडलं त्याने आणि त्याच्यातला तो गॅस आहे तो त्याच्या नाकातोंडामध्ये गेला, भास्कर. तो नाकातोंडामध्ये गेला आणि त्याला त्रास व्हायला लागला म्हणून मग त्याला दवाखान्यात सुद्धा यांनी नेलं नाही. तो बिचारा घरी आला की बाबा घरी जाऊन बायकोला घेतो आणि दवाखान्यात जातो. तर ते घरी आला तो आणि दवाखान्यात बायकोला घेऊन जाणार, तेवढ्यात मध्ये त्याच्या नाकातोंडातनं फेस आला आणि तो जागेवर गेला. त्याच्या मेडिकल रिपोर्टमध्ये सुद्धा आलेला आहे की नाकातोंडात मध्ये ते गॅस गेल्यामुळे ते झालेलं आहे म्हणून. सांगा तुम्ही किती वाईट परिस्थिती आहे ना, किती वाईट परिस्थिती निर्माण केलेली आहे. त्यावेळेला कॉन्ट्रॅक्टदार म्हटलेत की बाई, म्हणजे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहे की बाबा सेफ्टी टँक साफ करताना जर एखाद्या मजुराचा मृत्यू झाला तर त्याला 30 लाख रुपये भरपाई द्यायची.
त्यावेळेला हे कॉन्ट्रॅक्टदार म्हटले की आम्ही तुम्हाला पैसे देऊ, तुम्ही केस करू नका. आणि 6 महिने झाले त्या महिलेला आज देऊ उद्या जाऊ, आज देऊ उद्या देऊ, आणि अक्षरशः 8 दिवसापासून म्हणतायत जा तुला काय करायचं ते कर, 1 लाख रुपये देऊ, घ्यायचे तर घेणे करा होते. आज त्यांच्यासाठी मी गेले होते कामगारांकडे. मला आत्ता कोणीतरी म्हटलंय ना काहीही न करता समाजसेविका झाली तू. अरे मी नाही मांडत आहे. प्रत्येकाचं आहे ना दुःख असं नसतं की त्याचं ते मांडावं, त्याच्या दुःखाचं आपण भांडवल करावं. मला ती सवय नाहीये प्रत्येकाच्या दुःखाचं भांडवल करण्याची. मी कधीच कुणाच्या दुःखाचं भांडवल केलं नाही. मी कधीच कुठलीही समाजसेवा किंवा कुठल्याही व्यक्तीला जर मदत करायची असेल तर त्याच्या बदल्यात मध्ये ना असा गाजावाजा करत नाही, अजिबात नाही. ती माझी सवयच नाहीये, माझ्या रक्तात नाहीये ती. उद्या दिसेल तुम्हाला. परंतु मला असं वाटतं आता की ज्या केस माझ्याकडे येत आहेत ना त्या लोकांना सांगावं बरं का, त्या लोकांना सांगावं की मला तुम्ही छोटासा व्हिडिओ बनवून देत जा. महत्वाचं आहे, कारण काय नाही तर बाप दाखवण्यात ते श्राद्ध घाला अशी अवस्था आहे. ज्या गोष्टी बाबा समाजामध्ये कदाचित ज्या आपण नाही ओपन करू शकत त्यावेळेला त्या महिलांना सांगावं लागेल की बाई तोंडाला बांध आणि मला एक व्हिडिओ दे बनवून, तुला काय मदत हवी माझ्याकडून, आणि मदत झाल्यावर सुद्धा मला व्हिडिओ बनवून दे की मी तुला मदत केली की नाही ते. हे गरजेचं आहे आता, नाही का? कारण जमानाच तसा आला ना. हरकत नाही. चला बया, अगदी अगदी मुळात मध्ये ते उपोषणच नव्हतं, ते एक नाटक होतं. ते नाटक होतं फक्त, बस. धादांत नाटक होतं, धादांत नाटक जे समाजाच्या सुद्धा लक्षात आलेलं आहे. आणि म्हणूनच समाजाने बरं का भरभरून मतदान केलेलं आहे. याचं ऐकलं नाही कोणीच. राहिला विषय, तिथं बोलल्यात ना काही वयस्कर आजी बोलल्यात ना नालाय की आपले लोक कुठे एका जातीचे आहेत, कुठे एका मताचे आहेत. जर त्याला निवडून दिलं नसतं तर आता काय त्याच्या पाया पडायची गरज होती का आपल्याला? आपल्या लोकांनी म्हणजे काय झालं याचा अर्थ काय म्हणते आजी? आजी म्हणते की दादा सांगत होते त्याला निवडून देऊ नका पण त्यालाच दिलं निवडून. आजीच्या त्या बोलल्यात ना अगदी ही गोम हेरा प्रत्येकाने वेडा सुद्धा कळेल. काय गरज होती मराठ्यांना त्यांना मतदान करायची हे आजी न हे करता बोलतीये. बरोबर. आता दादाला हे त्रास झाला असता का? ऐकलं नाही ना आपल्या लोकांनी. आपल्या लोकांची कुठे एकी आहे? त्यावेळेला केलं मतदान, आता केलंय ना त्यांनी, मग आता करा आम्हाला पण तुम्ही कुठं केलं? त्या लोकांनी केलं, तुम्ही नाही केलं. बरं, ज्या लोकांना पाहिजेत त्यांना ते देतायत, तुम्हाला का देऊ आम्ही? तुम्ही म्हणाल तसं. तुमचा शरद पवार तुम्हाला सांगतो त्या पद्धतीमध्ये का बरं आम्ही करायचं? तसं नाही करणार. तर चला, हरकत नाही. मस्त खास मस्त राहा, गाणी जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार असतो. पण तुमचीच संगीता रात्री. श्री स्वामी समर्थ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.